मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाअंतर्गत भारतातील पहिल्या पाण्याखालील रेल्वे बोगद्याच्या निर्मितीला वेग आला आहे. ठाणे खाडीखालून जाणाऱ्या सुमारे 7 किलोमीटर लांबीच्या बोगद्याचे खोदकाम दुसऱ्या अत्याधुनिक टनल बोरिंग मशीनच्या मदतीने सुरू करण्यात आले आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे भारताच्या रेल्वे पायाभूत सुविधांमध्ये नवे पर्व सुरू होणार आहे. घणसोलीतील सावली येथून विक्रोळीपर्यंत सुमारे 10 किलोमीटर लांबीचा बोगदा तयार केला जाणार असून त्यातील 7 किलोमीटरचा भाग ठाणे खाडीखालून जाणार आहे. भारतात प्रथमच पाण्याखालील रेल्वे बोगद्यातून बुलेट ट्रेन धावणार असल्याने या प्रकल्पाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात एकूण 21 किलोमीटर लांबीच्या भुयारी बोगद्याचा समावेश आहे. त्यापैकी 16 किलोमीटरचा मार्ग सावली ते बांद्रे कुर्ला संकुलादरम्यान असणार आहे. पहिल्या TBMद्वारे विक्रोळी ते BKC दरम्यानचे खोदकाम यापूर्वीच सुरू झाले असून उर्वरित भागाचे कामही टप्प्याटप्प्याने सुरू आहे. या प्रकल्पासाठी वापरण्यात येणारे टनल बोरिंग मशीन हे देशातील रेल्वे प्रकल्पांसाठी वापरल्या जाणाऱ्या सर्वात मोठ्या यंत्रांपैकी एक आहे. सुमारे 13.6 मीटर व्यासाचे कटरहेड, 96 मीटर लांबी आणि जवळपास 500 हत्तींच्या वजनाएवढी क्षमता असलेल्या या यंत्राच्या सहाय्याने अत्यंत सुरक्षित आणि अचूक पद्धतीने बोगद्याचे काम केले जात आहे. तसेच परिसरातील जमिनीची हालचाल आणि जवळील इमारतींच्या सुरक्षिततेवर लक्ष ठेवण्यासाठी अत्याधुनिक रिअल टाइम मॉनिटरिंग सिस्टीम देखील वापरण्यात येत आहे. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com.